1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचा आज 1 जुलै बुधवार 100% गोड होणार आहे। कारण पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24वा हप्ता त्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता असे 1500 रुपये या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 3,000 रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज नवीन महिना सुरू झालेला आहे म्हणजेच 1 जुलै बुधवार आहे। तर आज 1 जुलै बुधवार आहे, उद्या 2 जुलै गुरुवार आहे, परवा दिवशी जुलै म्हणजे शुक्रवार म्हणजेच लाडक्या बहिणींना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24वा हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात देखील करण्यात आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झालेला होता। आता तुम्ही जून महिन्याचा 24व्या हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता। अखेर या ठिकाणी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 2 हप्त्याची जी काही भरपूर तुम्ही वाट बघत होता ती तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या SMS ची वाट पाहायला तुम्हाला गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज 1 जुलै असणार आहे, बुधवार असणार आहे आज, आणि जे पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यामध्ये जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे या 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। आता बघा 16 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का? जर तुमचं जून महिन्याचं असेल, जुलै महिन्याचं असेल, या 2 हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही वाट बघत असाल तर अखेर या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला बँकेच्या SMS ची देखील वाट बघायला लागणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि आदित्यताई तटकरे मॅडम आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी 36,000 कोटी रुपयाचा निधी, जुलै हप्त्यासाठी 36,000 कोटीचा निधी, म्हणजे असे टोटल तुम्हाला पाहायला गेलं तर 7,200 कोटी रुपये या ठिकाणी निधीला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर देखील दिलेली आहे। आता 7,200 कोटीचा निधी प्रमुख या ठिकाणी महत्त्वाच्या बँकांमध्येच येणार आहेत। आता कोणत्या महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये हे पैसे मुख्यमंत्र्यांनी पाठवले आहेत तर त्या 10 बँकेच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मग आता राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत तर जून महिना असेल, जुलै महिना असेल, या 2 महिन्याची तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत असाल तर यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेचे SMS ची वाट बघावं लागणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता पाहत असाल की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, तर या तारखेला पैसे येतील, या तारखेप्रती पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या भरपूर प्रकारच्या तुम्ही बातम्या देखील ऐकल्या असतात। परंतु लाडक्या बहिणींनो, अखेर या ठिकाणी अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघाच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता खऱ्या अर्थाने बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। तर लाडक्या बहिणींनो, आता केवळ वेळ न घालता सविस्तर पद्धतीने जाणून घ्यायत की आज 1 जुलै आणि बुधवार रोजी या ठिकाणी ज्या काही 16 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबतच लाडक्या बहिणींनो ज्या 10 बँकेच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत तर या 10 बँके कोणकोणते आहेत तसे सुद्धा पाहून घेणार आहेत। तर बघा, मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। मग आता 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचं जून महिना असेल, जुलै महिना असेल तर या हप्त्याची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट बघत असाल तर आता इथून पुढे लाडक्या बहिणींना कोणत्याही तुमच्या बँकेच्या SMS ची वाट बघायची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज बुधवार 1 तारीख आहे, तर उद्या 2 तारीख असणार आहे, परवा दिवशी 3 तारीख असणार आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं, या 3 दिवसामध्ये जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे हे पैसे आता जमा केले जाणार आहेत। आता यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेची आणि SMS ची देखील तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना, या 5 लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या हे पैसे जमा होणार नाहीत। सगळ्यात अगोदर जाणून घ्यात
कोणकोणत्या लाडक्या बहिणी या पात्र ठरल्या आहेत ते देखील जाणून घेऊयात आणि कोणकोणत्या ठरल्या नसतील त्या बहिणींना पैसे कसे मिळवायचे ते देखील सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होता, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर या ठिकाणी तुमच्या आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे. यापुढे राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणीला बँकेची SMS ची वाट पाहायला तुम्हाला लागणार नाही. आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे सोडले जात आहेत तेच जाणून घेऊया. आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो प्रमुख बँकेमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत ते देखील जाणून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 2 हप्त्याचे पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. आता जून महिन्यासाठी 36,000 म्हणजे 3,700 कोटी रुपयाचा निधी आणि जुलै महिन्यासाठी 3,600 कोटी रुपयाचा निधी म्हणजे असे टोटल तुम्हाला 7,200 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बँकांना पाठवण्यात आलेले आहेत आणि हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेमध्ये जमा देखील केले जात आहेत. आता मग लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत? यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना तुम्हाला बँकेच्या SMS ची गरज भासणार नाही. बघा आता लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होता की आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील. आता तुम्ही कोणतीही काळजी न करता डायरेक्ट DBTच्या माध्यमातून तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता त्यासोबतच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसेसुद्धा या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या SMS ची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसापासून वाट पाहिली होती, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे. तुमचे जून महिन्याचे असेल, जुलै महिन्याचे असेल, यापुढे कोणत्या लाडक्या बहिणींना जे काही पाठीमागचे 2 महिन्याचे पैसे आहेत त्याचे पैसे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत आज जमा केले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परंतु लाडक्या बहिणींनो, बँकेची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज या ठिकाणी 10 बँकांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. त्या बँकेमध्येच हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. आता तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहेत, किती तारखेला जमा होणार आहेत त्याची तारीख देखील सांगणार आहे. पैसे जमा नाही झाले काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर SBI बँक, बघा SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जी काही बँक आहे त्या बँकेत हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर बघा राज्यातील ज्या लाडक्या बहिणीचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि जून महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल तुम्हाला पैसे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. यानंतर लाडक्या बहिणींनो दुसरी बँक आहे ते म्हणजे इंडियन बँक. इंडियन बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पोस्ट पेमेंट पेमेंट बँकेमध्ये सुद्धा हे पैसे ज्या लाडक्या बहिणीचं खातं आहे तर त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. ते तुम्हाला 1,500 रुपये, जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. यानंतर लाडक्या बहिणींनो पुढची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया. जर तुमचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमचं जून महिना असेल, जुलै महिना असेल, या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला उद्यापासून बँकेच्या SMS ची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. यानंतर लाडक्या बहिणींनो बँक ऑफ महाराष्ट्र, यानंतर लाडक्या बहिणींनो कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक बँक, महिंद्रा बँक, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, यासोबतच लाडक्या बहिणींनो जी काही पुढची बँक आहे तर ती पुढची बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक. अशा बँकेमध्ये जूनचे 1,500 रुपये, जुलैचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये या ठिकाणी बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊयात की लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आज एका दिवशी पैसे जमा होणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला 3 टप्प्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 6 जिल्हे असे टोटल तुम्हाला पाहायला गेलं तर हे पैसे जमा केले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं जूनचे 1,500 आणि जुलैचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो तुमची आता 2 महिन्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. यापुढील राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या SMS ची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसापासून वाट पाहिली होती, परंतु अखेर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला दिलासा मिळत आहे. तर आता खऱ्या अर्थाने जून आणि जुलै महिन्याचे या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोणती कामं करायची आहेत, पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत ते देखील सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता जिल्हे कोणते आहेत जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आले आहेत. 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही.
ज्या बहिणी खरोखरच गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखरच योजनेची लाभार्थी आहेत, अशा लाडक्या बहिणींना दिलासा दिला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या एसएमएसची वाट पाहण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही जून आणि जुलैचे पैसे आले नसतील, यासोबतच तुम्हाला लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे देखील पैसे आले नसतील, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी असाल, तुमचे आता जून आणि जुलै महिन्याचे 2 हप्त्याचे पैसे या ठिकाणी संपलेले. म्हणजे एकंदरीत लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्या घरामध्ये गॅस असायला पाहिजे, गॅसला 6 महिने पूर्ण झाले पाहिजेत, गॅस कनेक्शन असायला पाहिजे, गॅस कनेक्शनची KYC पूर्ण असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसचं पुस्तक तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक नसेल, तुमचा ग्लास पाहायला गेलं तर तुमचा बँकेने येत असेल, तर तुम्हाला काय पैसे मिळणार नाहीत. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर खरोखर लाडक्या बहिणीचे लाभार्थी असाल, तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जून आणि जुलै महिन्याची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यानंतर जून महिन्याचे 1,500 रुपये, असे टोटल 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, बँकेचे एसएमएसचे तुम्हाला पैसे जमा झाल्याचा वाट देखील पाहणार नाही. काही अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये ही महत्त्वाची जर कामे केली तर तुम्हाला महत्त्वाचे पैसे जमा केले जाणार आहेत. अशी कोणकोणती कामे आहेत तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सांगा. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही अशी माहिती आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. ज्या काय लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली असेल, ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलं असेल, ज्या लाडक्या बहिणीच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी नसेल, ज्या लाडकी बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल, ज्या लाडकी बहीण सरकारी कर्मचारी नसतील, ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत नसतील, अशा पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये हे पैसे आता या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. ते म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होता की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, पण आज कसल्या परिस्थितीत पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. असे 2 टप्प्यामध्ये पैसे, म्हणजे आज एक पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, असे टोटल 3 टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी सरकार जमा करणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3 टप्प्यात पैसे का? तर आता अनेक सर्व्हर डाऊन होत असतं, बँकेला प्रॉब्लेम येत असतो, त्यामुळं अनेक ग्राहक बँकेला येत असतात. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता सविस्तर पद्धतीने आलेल्या माहितीनुसार बँकेची यादी देखील पाहिलेली आहे. परंतु जिल्हे आता बघा, आता जिल्ह्यांची यादीला या ठिकाणी पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व मिळून की या ठिकाणी पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. कोणत्या बहिणींना खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत, त्या सगळ्यात महत्त्वाचं सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात. त्यामुळे लाडक्या बहिणी असाल, तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे. तर बघा, आता तुम्ही 2 महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या एसएमएसची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. 36च्या 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, आज 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्याची यादी देखील आली आहे. त्यामुळं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुमचं गाव आहे का, तुमचा तालुका आहे का, हे देखील तुम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. सगळ्यात पहिलं ते म्हणजे मुंबई शहर. मुंबई शहरामध्ये भरपूर लाडक्या बहिणी राहतात, त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी मुंबई शहरामध्ये सोडले जात आहेत. यानंतर लाडक्या बहिणींनो, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, त्यानंतर धाराशिव, संभाजीनगर, अहिल्यानगर, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा, यासोबतच लाडक्या बहिणींनो, जालना जिल्हा असेल तर जळगाव जिल्हा असेल, यासोबतच रत्नागिरी, रायगड असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, तर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जून आणि जुलै महिन्याचे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.